येणाऱ्या पावसाळ्यात कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून महानगरपालिकेने शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्याचं काम सुरू केलं आहे। गतवर्षीच्या सर्वेक्षणानुसार शहरात 50 पेक्षा अधिक धोकादायक इमारती आहेत। आता नव्याने प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोटिसा बजावण्यात याव्यात अशा सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना केल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शहरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचा मुद्दा चर्चेला येतो। मागील 10 वर्षात एकाही धोकादायक इमारतीवरती महानगरपालिकेने कारवाई केलेली नाही। दरवर्षी महानगरपालिकेकडून केवळ नोटिसा बजावण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते। यंदा देखील महानगरपालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार करून संबंधित इमारत मालकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। मागील काही वर्षांपासून काही धोकादायक इमारती मोडकळीस आलेल्या असताना देखील त्यांची केवळ दुरुस्ती करून वापर सुरू आहे। यामुळे अशा इमारतींमध्ये राहणाऱ्यांसह आजूबाजूंच्या घरातील नागरिकांच्या देखील जीवाला धोका निर्माण झाला आहे। परंतु कागदोपत्री कारवाई पुढे महानगरपालिका प्रशासन सरकायला तयार नाही। काही इमारतींमध्ये घरमालक आणि भाडेकरूंचा वाद असल्याचं कारण पुढे करत महानगरपालिका प्रशासन दरवर्षी कारवाईच्या नावानं हात झटकताना दिसत आहे। यंदा तरी महानगरपालिका कारवाई करेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे। जुन्या शहरातील गुलमंडी, कासारी बाजार, पानदरीबा, धावणी मोहल्ला, शहागंज, रंगार गल्ली, सिटी चौक, दलालवाडी, पैठण गेट, औरंगपुरा या भागामध्ये धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक असल्याचं गतवर्षीच्या अहवालातून समोर आलं आहे। या मालमत्तांना नोटिसा बजावून धोक्याची सूचना दिली जाणार आहे। इमारतीची दुरुस्ती किंवा ती पाडून टाकण्यासाठी नागरिकांना वेळ दिला जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाणार आहे। काही इमारतींमध्ये मालक भाडेकरू असा वाद आहे। काही प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने हस्तक्षेप करता येत नाही, अशी प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे।